गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. आपण CTETची तयारी करत आहोत. तर आपण मराठी विषयामधील वाचनाचे प्रकार बघणार आहोत. त्यातला आहे आपला हा विस्तृत वाचन. विस्तृत वाचन म्हणजे मजकुरातील अर्थ किंवा संकल्पना लवकर आणि कार्यक्षमतेने समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य वाचनाची प्रक्रिया आहे. म्हणजेच काय बघा, विस्तृत वाचन म्हणजे मजकुरातील अर्थ, जोही काही मेसेज असेल, जोही काही मजकूर असेल, त्या मजकुराचा अर्थ किंवा त्याची संकल्पना काय करतो आपण लवकर आणि कार्यक्षमतेने समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य वाचनाची प्रक्रिया आहे. म्हणजे जर एखादा मेसेज किंवा एखादी संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणातील साहित्य म्हणजेच कोणते, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वाचनाचे जे प्रकार आहेत, म्हणजे समजा कादंबरी असेल किंवा वर्तमानपत्र असेल, काही जे संदर्भ आहेत त्या संदर्भाला आपल्याला काय करावं लागतं, वाचन करावं लागतं. आणि त्यानुसार आपण काय करू शकतो की इतर माहिती मिळवू शकतो. यामध्ये विद्यार्थी आनंदासाठी आणि सामान्य आकलन मिळवण्यासाठी कथा, पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचतात. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं की एखादी कादंबरी असेल तर ती आपण काय करतो, भरभर वाचतो. तसं इथे जर त्याचं आकलन व्हायचं असेल आणि आकलन मिळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची कथांची पुस्तकं, मासिकं, वर्तमानपत्र मुलं वाचतात आणि काय मिळवतात, त्यापासून त्याचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. गहन वाचनाच्या उलट विस्तृत वाचनात मजकुराच्या प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित न करता प्रवाहीपणा आणि मनोरंजनावर भर दिला जातो. म्हणजेच जसं की मी तुम्हाला सांगितलं की कादंबरी असेल तर आपण काय प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तर काय करतो आपण भरभर वाचून पुढे त्यामध्ये काय घडत आहे, समजा एखादी जर राजांची गोष्ट असेल तर ती पुढे त्यांचं काय घडलं, त्यांचं लव्ह मॅरेज कसं झालं नाही का, आपण म्हणजे एकमेकांना भेटले कसे, म्हणजे आपल्याला ती इंटरेस्टिंग वाटते आणि आपण त्या प्रवाहामध्ये ती कादंबरी कथा फास्ट वाचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचा प्रवाहीपणा वाढलेला असतो, आपलं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित असतं आणि आपलं काय होतं, मनोरंजन होतं. म्हणजे विस्तृत वाचनाचा महत्त्वाचा फायदा काय आहे की त्याचा मनोरंजनासाठी आपल्याला उपयोग होतो. तर पुढचं पेज बघूया. विस्तृत वाचनाची प्रमुख वैशिष्ट्ये. तर विस्तृत वाचन करण्यासाठी याची वैशिष्ट्ये काय आहेत ती आपण बघूयात. तर बघूयात पहिलं वैशिष्ट्य, दीर्घकाळ वाचन. ज्या वेळेला विस्तृत वाचन आपण करतो त्यावेळेला दीर्घ काळासाठी ते वाचन असतं. म्हणजे जसं की आपण एखादी जर न्यूज वाचली तर ती काय असणार आहे, तात्पुरती असणार आहे. परंतु हे दीर्घ काळाचं जे वाचन आहे ते कसं असतं, विस्तृत वाचन बराच वेळ चालतं, सुलभ मजकूर त्याच्यामध्ये वाचता येतो की ज्यामुळे वाचनामध्ये काय पडत नाही, खंड पडत नाही. आनंद आणि मनोरंजन, विद्यार्थी आनंद घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी काय करतात, विस्तृत वाचन करत असतात. दुसरं वैशिष्ट्य बघूया. म्हणजे जसं की आपण वरती बघितलं वाचनामध्ये काय प्रकार आहे, त्याच म्हणजे काय आहे की ते अविरतपणे वाचता येतं, त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो आणि यापासून मनोरंजन देखील होतं. दुसरं आहे बघा, सामान्य आकलन. आता सामान्य आकलन होतं म्हणजेच काय होतं बघा, ज्या वेळेला आपण विस्तृत वाचन करत असतो त्यावेळेला मजकुराचा सखोल अर्थ समजून घेण्याऐवजी त्यातील सामान्य संकल्पना लवकर समजून घेण्यावर भर दिला जातो. म्हणजेच काय होतं की जर समजा एखादी आपण प्रक्रिया समजून घेत असेल तर सामान्य प्रक्रिया देखील त्याच्यातून पटकन आपल्याला उमजत असतात. पुढचं वैशिष्ट्य बघा, शब्दसंग्रह वाढवणे. शब्दसंग्रह वाढतो म्हणजे आपण जेव्हा विस्तृत वाचन करतो त्यावेळेला अनेक प्रकारचे नवनवीन शब्दसंग्रह आपल्याकडे साचतो किंवा आपण त्याचा वाढ होते. तर ती कशा प्रकारे बघा, मूक वाचन निष्क्रिय शब्दसंग्रह वाढवण्याची सवय विकसित होण्यास मदत होते. म्हणजे जेव्हा आपण हे विस्तृत वाचन करतो त्यावेळेला आपण काय करतो, ते मुखाने बोलत असतो, बोलून ते काय करतो आपण प्रकट करतो. म्हणजेच मूक वाचन निष्क्रिय शब्दसंग्रह वाढवण्याची सवय विकसित होण्यास मदत होते. म्हणजे ज्या शब्दांचे आपल्याला अर्थ माहीत नाहीत त्या शब्दांचा अर्थ देखील आपल्याला काय होतो, प्रकट होतो आणि समजतो देखील. आणि नंतरचं आहे बघा वैशिष्ट्य, विद्यार्थी केंद्रित. विद्यार्थी केंद्रित कसं असतं, विस्तृत वाचन कशा प्रकारे आहे, विद्यार्थी केंद्रित विस्तृत वाचन आहे. म्हणजेच विद्यार्थी कशा प्रकारे वाचतो.
विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार मोठ्या प्रमाणात साहित्य निवडले जातात. म्हणजे विद्यार्थी काय करतो, एखादं समजा तो जर कादंबरी संग्रहालयामध्ये असेल तर लायब्ररीमध्ये असेल तर तिथे काय करतो, तो हेडिंग वाचतो आणि त्यानुसार त्याच्या आवडीनुसार काय करतो, तो त्याच्या क्षमतेनुसार त्याचं साहित्य निवडतो आणि मग ते वाचण्याचा प्रयत्न करतो. पुढचं बघूया, विस्तृत वाचनाचा उपयोग. मग विस्तृत वाचनाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, म्हणजे विस्तृत वाचन कोणत्या प्रकारे त्याचा उपयोगात आणलं जातं, तर बघा भाषा विकास. विस्तृत वाचन भाषा विकासासाठी वापरलं जातं. बघा, परदेशी भाषा शिकताना विस्तृत वाचन भाषा विकासाला चालना देते. म्हणजे जेव्हा आपल्याला जी भाषा कळत नाही, परंतु जर समजा एखादा शब्द समजत नसेल आणि त्याऐवजी जर आपण एखादं वाक्य जर वाचलं तर आपल्याला त्या वाक्यामधून त्या शब्दाचा देखील अर्थ समजतो. म्हणजेच काय होतं, विस्तृत वाचनाने परदेशी भाषा देखील समजण्यास चालना मिळते. दुसरा उपयोग काय आहे, नवीन कल्पना. म्हणजे विस्तृत वाचन करताना नवनवीन कल्पना देखील आपल्याला काय होतात, माहिती होतात. व अवांतर वाचनामुळे नवीन कल्पना समजून घेता येतात आणि बुद्धीला चालना देखील मिळते. म्हणजे आपण म्हणतो ना की जेवढं वाचन चांगलं असेल तेवढ्या प्रकारे आपल्याला काय होते, इतर गोष्टीला देखील चालना मिळते. मग काय होते, ते नवीन वाचन केल्यामुळे अवांतर वाचन. म्हणजे अवांतर म्हणजे कोणतं वाचन, तर फक्त अभ्यासाव्यतिरिक्त जे वाचन असतं त्याही पलीकडचं, की जे करून आपण काय करू शकतो, त्याचं वाचन करून इतर माहिती समजण्यास, बुद्धीला चालना मिळण्यास मदत होते. नंतर काय होतं, अभ्यासाची सवय लागते. विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय होतो, हे अवांतर वाचन जेव्हा ते करतात तेव्हा त्यांना आपले म्हणजे स्वतःहूनच अभ्यासाची सवय देखील लागते, वाचनाची गोडी निर्माण होते आणि त्याद्वारे त्यांची अभ्यासाची ताकद वाढते आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची त्यांना सवय लागते. म्हणजेच त्यांना काय होणार आहे, 3 प्रकारे भाषा विकास होतो, नवीन कल्पना आणि अभ्यासाची सवय लागण्यास मदत होते. तर अशा प्रकारे आपण वाचनाचे प्रकार बघितलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाचनाचे पुढचा प्रकार काय आहे तो बघणार आहोत. तर CTची तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्यास प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला काही शब्दांचे अर्थ समजत नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. थँक्यू.